अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनजवळ 7th स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू परिसरामध्ये गोळीबार झाला. नासिर बेस्ट असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. बेस्टने व्हाईट हाऊस जवळच्या एका चेकपोस्टवरती संध्याकाळी 6:10 गोळीबार सुरू केला. त्यानं 20 ते 30 गोळ्या झाडल्याची माहिती मिळते. तर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात तो मारला गेलेला आहे. घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसनं तातडीनं परिसर सील केला आणि पत्रकारांना ब्रीफिंग रूममध्ये हलवण्यात आलं. FBI आणि सिक्रेट सर्व्हिस संयुक्तपणे तपास करत असून परिसर काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे घटनेच्या वेळी व्हाईट हाऊसमध्येच होते आणि ते सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. गोळीबार केल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसनं प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. मात्र गोळीबारामागचं कारण हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. दरम्यान गेल्याच महिन्यामध्ये माध्यमकर्मींच्या स्नेहभोजनावेळी व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार झालेला होता. तर अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एक खळबळ उडालेली आहे. या सगळ्याच गोळीबारामध्ये प्रत्युत्तरादाखल अधिकाऱ्यांनी फायरिंग केलं आणि यामध्ये हा जो आरोपी होता तो मारला गेल्याची माहिती सध्या समोर येते. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. तर व्हाईट हाऊस आणि परिसरामध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा हा गोळीबार झालाय. त्यामुळे अमेरिका हादरून गेलेली आहे. याआधी 25 एप्रिल 2026ला वॉशिंग्टन DC मधल्या वॉशिंग्टन हिल्टन या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला होता. माध्यमकर्मींसाठी आयोजित स्नेहभोजनावेळी हा गोळीबार झाला. यावेळी ट्रम्प आणि उपाध्यक्ष व्हान्स देखील उपस्थित होते. कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव होतं आणि त्यानंतर आज देखील व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते. तर 25 एप्रिल रोजी देखील अशाच पद्धतीनं गोळीबाराची घटना घडलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज दुसऱ्यांदा हा गोळीबार करण्यात आलाय. महिन्याभराच्या अंतरामध्ये दुसऱ्यांदा हा गोळीबार झालेला आहे. याआधी देखील माध्यमकर्मींसाठी एक स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि याच स्नेहभोजनावेळी अचानकपणे एक व्यक्ती या सभागृहामध्ये आला आणि त्यानं फायरिंग करायला सुरुवात केली. कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे. त्यामुळे 25 एप्रिल असेल आणि त्यानंतर आज झालेली ही घटना असेल. या दोन गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आपल्याला दिसतंय. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक भूमिका असतील. या सगळ्याच्याच अनुषंगानं हा रोष कुठेतरी व्यक्त होताना आपल्याला दिसतोय. तर ट्रम्प हे थोडक्यात बचावलेले आहेत. याआधी देखील त्यांच्यावरती गोळीबाराच्या घटना या घडलेल्या आहेत. 26 जुलै 2016ला ओहिओ इथे डिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेमध्ये आला आणि ट्रम्प यांच्यावरती चाल करून गेला होता. त्यानंतर 18 जून 2016 मध्ये लास वेगास इथं हत्येचा प्रयत्न हा फसला. पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा इरादा होता. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2026ला नेवादातल्या रेनो या ठिकाणी देखील अशीच घटना घडली होती. ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक नावानं ओरडला आणि ट्रम्प हे स्टेज सोडून गेलेले होते. त्यानंतर पुढे 6 सप्टेंबर 2017 मडान उत्तर डकोटा फोर्क लिस्ट ट्रम्पच्या ताफ्यामध्ये घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न हा देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2018 काही पार्सल्सद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली. त्यानंतर ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एक सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलेलं होतं. 10 ऑगस्ट 2020ला ही घटना घडलेली.